भारत अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना दिली शपथ. जनता लाईव्ह न्यूज, आवाज जनतेचा. बेलोरा येथील संस्था स्वर्गीय माधुकरराव भगत शहरी व ग्रामीण भाग बहुउद्देशीय संस्था बेलोरा, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ या संस्थेने श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बेलोरा, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ या शाळेमधील विद्यार्थ्यांना नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत शपथ देण्यात आली. तसेच नशामुक्त भारतची जनजागृती केली. मादक पदार्थांच्या गैरवापराच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी आणि भारताला अंमली पदार्थ मुक्त बनवण्याच्या दृष्टिकोनातून नशामुक्त भारत अभियान 15 ऑगस्ट 2024 रोजी देशात अंमली पदार्थांच्या वापराच्या दृष्टीने सर्वात असुरक्षित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 272 जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आले. समस्येचा सामना करण्यासाठी प्रतिबंध हे सर्वात प्रभावी धोरण असल्याचं सिद्ध झाले असल्याने मंत्रालयाने औषध मागणी कमी करण्यासाठी राष्ट्रीय कृती योजना तयार केली. मंत्रालयाने नशामुक्त भारत अभियान भारतातील 272 जिल्ह्यांमध्ये सुरू केले, ज्याचे उद्दिष्ट सूक्ष्म आणि मॅक्रो दोन्ही स्तरावर असुरक्षित गट आणि सामान्य जनतेला लक्ष्य करून जागरूकता निर्माण करणे, मोठ्या प्रमाणावर एकत्रीकरण आणि सामुदायिक संपर्काद्वारे मादक द्रव्यांच्या गैरवापराच्या वाढत्या धोक्याला सामोरे जाण्यासाठी आहे. अंमली पदार्थांचे व्यसन ही केवळ व्यक्तीसाठीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबासाठी आणि मोठ्या प्रमाणावर समाजासाठी धोकादायक परिणामासह एक गंभीर समस्या बनत आहे. समस्येचा सामना करण्यासाठी प्रतिबंध हे सर्वात प्रभावी धोरण असल्याचं सिद्ध झालंय. या उपक्रमामध्ये संस्थेचे उपाध्यक्ष शरद खंडारे, परमेश्वर भगत, अनिल कांबळे तथा मुख्याध्यापक पंडित मस्के, दत्ताराव विठ्ठल जीवने, शालिक अमृतराव वाघमारे, भास्कर खुशालराव मुकाडे, विजय प्रल्हाद वंजारे, रमेश नारायण तडसे, गजानन नानाराव नरोटे, दत्तराव पुंडलिक काळबांडे, भीमराव विठ्ठलराव मनवर, नारायण दशरथ डोरले, सारजा वैजनाथ वांढोकर, संजय भीमराव असोले, विठ्ठल नामदेव ढाले, शंकर कान्होजी असोले, सखाराम गोविंदा धबाले, गणेश नरसिंग जाधव सर्व शिक्षकांनी नशामुक्त भारत अभियानामध्ये सहभागी होऊन शपथ घेतली. जनता लाईव्ह न्यूज साठी मुख्य संपादक सहकार्य करू. आम्ही वचन देतो की आम्ही कोणत्याही हेतूसाठी कोणत्याही प्रकारे हानिकारक किंवा बेकायदेशीर विशेषतः तरुणांमध्ये अंमली पदार्थाचे सेवन वाढत आहे आणि ही चिंतेची बाब आहे. आम्ही वचन देतो की आम्ही अंमली पदार्थाचे सेवन रोखण्यासाठी सहकार्य करू. आम्ही वचन देतो की आम्ही कोणत्या